नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आजच्या कथेचं नाव आहे मुलगा सासू सासऱ्यांची रात्रंदिवस सेवा करायचा आणि त्याचे आईबाप मात्र गावी उपाशी मरत होते. एक दिवस त्याने शेतात सोन्याचा हंडा सापडला आणि मग, जावई बापू, खरंच तुमच्यासारखा जावई भेटायला नशीब लागतं हो. नाहीतर आजकालच्या काळात कोणता जावई बायकोच्या 2 बहिणींची लग्न करून देतो, सासू सासऱ्यांना विदेशात फिरायला नेतो. तुम्ही खरंच ग्रेट आहात, ग्रेट. सत्यराज त्यांचा जावई विनोदचं खूपच कौतुक करत होता, कारण विनोद त्यांच्याशी खूप चांगला वागायचा. एवढंच नाही तर त्यांच्यासाठी पैसा खर्च करायचा. त्यांचा एक मोठा मुलगा म्हणूनच त्याने सगळी जबाबदारी स्वीकारली होती. विनोद म्हणतो, बाबा, तुम्ही काय माझ्यासाठी कमी केलं आहे का? तुम्ही सुद्धा माझे आईबाबाच आहात. आईबाबांसाठी करणं प्रत्येक मुलाचं कर्तव्यच असतं. हे ऐकून विनोदचे सासू सासरे आणि त्याची बायको कोमल खूप खुश होते. कोमल विनोदला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, खरंच तुझ्यासारखा नवरा मिळायला नशीब लागतं, नशीब. एवढ्यात विनोदचा मोबाईल वाजतो. विनोद मोबाईल पाहतो तर त्याच्या बाबांचा गावावरून फोन असतो. तो लगेच हा फोन कट करतो. कोमल विचारते, कोणाचा फोन होता? विनोद सांगतो, बाबांचा. कोमल चिडून म्हणते, सांगा त्यांना एकदाचं, परत परत फोन नका करत जाऊ. किती बिझी असतो तू, कळत नाही का त्यांना? विनोद म्हणतो, जाऊ दे ना, त्यांना कितीदा सांगितलं तरी नाही समजत. आपल्याकडे फोन कट करायचं बटन आहे ना, आपण तेच वापरायचं. जास्त डोक्याला त्रास करून नाही घ्यायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी विनोद ऑफिसमध्ये पोहोचतो. त्याचा कलिग अक्षय त्याच्या जवळ येतो आणि म्हणतो, काय रे विनोद, काल खूप बिझी होता वाटतं. विनोद म्हणतो, अरे हो, आत्ताच दुबईवरून परत आलोय ना, म्हणून वेळ लागला. अक्षय म्हणतो, हो ना, खूपच बिझी होता, म्हणून तुझ्या बाबांचा फोन उचलायलाही तुला वेळ नाही मिळाला. मला फोन केला होता त्यांनी. विनोद चिडून म्हणतो, बाबांना किती वेळ सांगितलंय, परंतु ऐकत नाही ते. अक्षय म्हणतो, म्हणत होतो पैसे हवे आहेत त्यांना. मागील 4 महिन्यापासून 1 रुपया नाही पाठवला तू त्यांना. अक्षय म्हणतो, कुठून पाठवायचे पैसे, आणि त्यांना एवढे पैसे लागतात तरी कशाला? आता दुबई ट्रिप केली मी, त्याचा खर्च जास्त होता, म्हणून पैसे नाही पाठवता आले. अक्षय टाळ्या वाजवतो आणि म्हणतो, वा विनोद वा, तुझ्यासारखा मुलगा मी आजपर्यंत पाहिला नाही. बायकोच्या आईबापाला, सासू सासऱ्यांना दुबईला घेऊन जाण्यासाठी तुझ्याकडे पैसे आहेत, पण स्वतःच्या सख्ख्या आईबापाला खाण्यापिण्यासाठी पाठवायला तुझ्याकडे पैसे नाहीत. ग्रेट आहेस तू, ग्रेट. विनोद चिडून म्हणतो, मित्र आहेस ना, मित्रासारखं राहायचं. जास्त अक्कल नाही शिकवायची मला. माझ्या आईबापाने काही नाही केलंय माझ्यासाठी. गावात घरी गरिबी होती. मी स्वतः शिकलो, स्कॉलरशिपवर शहरात आलो. इथे माझ्याकडे खायला काही नव्हतं. तेव्हा माझी बायको 2 वेळचा डब्बा द्यायची मला. राहायला जागा नव्हती, तर तिच्या आईबाबांनीच मला राहायला रूम दिली होती. त्यामुळेच मी इतका मोठा होऊ शकलो, म्हणून त्यांच्यासाठी करतोय. अक्षय म्हणतो, खरं बोलतोयस तू. तुझं त्यांच्याविषयी सुद्धा कर्तव्य आहे. परंतु ज्या आईबापाने तुला जन्म दिला आणि स्कॉलरशिप मिळेपर्यंत ज्यांनी तुला खाऊ पिऊ घातलं, लहानचं मोठं केलं, आज तू जे बोलतोय ना ते बोलायला त्यांनी शिकवलं, जे चालतोय ना ते चालायला त्यांनी शिकवलं, हे जे तुझं शरीर आहे ना ते सगळंच त्यांनीच दिलंय. त्या आईबापांसाठी तुझं कर्तव्य आहे. विनोद खूप चिडतो आणि म्हणतो, मला या विषयावर काही बोलायचं नाहीये, आणि परत तुला त्यांचा फोन आला तर म्हण, माझ्याकडे पैसे नाही आहेत, आणि जास्तच पुळका आला असेल तर तू पाठव त्यांना पैसे. असं म्हणून विनोद रागारागाने जाऊ लागतो. अक्षय म्हणतो, ते तू सांगायची गरज नाहीये, पाठवली मी त्यांना पैसे. तुझ्यापेक्षा जास्त माणुसकी आहे माझ्यात. विनोद रागारागाने तिथून निघून जातो. अक्षयला खूप वाईट वाटतं की आपला मित्र असा वागतोय. अक्षय संध्याकाळी घरी येतो आणि तो खूप टेन्शनमध्ये असतो. विनोद कसा वागतोय याचं त्याला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा त्याची बायको प्रार्थना त्याला विचारते, अक्षय, काय झालं, इतक्या टेन्शनमध्ये का दिसतोयस? तेव्हा अक्षय तिला झालेला सगळा प्रकार सांगतो. प्रार्थनालाही खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते, खरंच विनोद खूप चुकीचा वागतोय, त्यांनी असं वागायला नको. अक्षय म्हणतो, मला सुद्धा त्याचा
त्या गोष्टीचा खूप त्रास होतोय, आपण काहीतरी करायला हवं. विनोदला त्याच्या चुकीची जाणीव करून द्यायला हवी. प्रार्थना विचार करू लागते आणि तिला एक कल्पना सुचते. प्रार्थना म्हणते, विनोद आईबाबांना यासाठी दोष देतोय ना की त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. मग आपण असं काहीतरी करू की, असं म्हणून प्रार्थना अक्षयच्या कानात तिची आयडिया सांगते. ही आयडिया अक्षयला खूप आवडते. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षय विनोदच्या गावी जात असतो. तेथे विनोदच्या आईबाबांना तो भेटतो आणि शहरात विनोदचं काय चाललं हे सगळं सांगतो. विनोदच्या आईबाबांना खूप वाईट वाटतं. आपल्या मुलाला धडा शिकवायला हवा हे त्यांनाही पटतं आणि त्यांना अक्षयची कल्पना खूप आवडते. विनोदचे बाबा लगेचच विनोदला फोन करतात. विनोद आधी तर त्यांचा फोन उचलत नाही, पण बाबा पुन्हा पुन्हा त्याला फोन करतात. म्हणून विनोदचा नाईलाज होतो आणि तो फोन उचलतो. तो चिडून विचारतो, कशाला फोन केला आहे तुम्ही? मी बिझी आहे, ते कळत नाही का तुम्हाला? परत परत फोन करतायत. विनोदचे बाबा म्हणतात, अरे पोरा, खूप आनंदाची बातमी आहे म्हणून फोन केला. आज सकाळी मी शेतात काम करत होतो ना, तर मला शेतामध्ये सोन्याचा हंडा सापडला. सोन्याचा हंडा हे ऐकून विनोद खुर्चीवर उडतोच. त्याला मोठा धक्काच बसतो. त्याची बोबडी वळते आणि तो विचारतो, काय बोलतायत बाबा? सोन्याचा हंडा सापडला? बाबा म्हणतात, अरे हो, सोन्याचा हंडा सापडला आणि इतकं सोनं आहे की 100 कोटी रुपयांचं असेल. 100 कोटी. विनोद खूप खुश होतो आणि म्हणतो, बाबा, ही गोष्ट दुसऱ्याला कोणालाही सांगू नका. मी आत्ताच्या आत्ता गावाला येतो. बाबा म्हणतात, हो, लवकर ये, मी वाट पाहतोय तुझी. विनोद लगेचच कोमलला फोन करतो आणि सांगतो, खूप आनंदाची बातमी आहे. बाबांना गावाकडे शेतामध्ये सोन्याचा हंडा सापडला आहे. तू तयार राहा, आपण सगळे गावी जातोय. कोमलला खूप आनंद होतो आणि ती लगेचच तयारीला लागते. विनोद थोड्या वेळाने घरी येतो तर विनोदचे सासू सासरे तयार होऊन आलेले असतात. हे दोघेही खूप खुश असतात, कारण त्यांना माहीत असतं या सोन्याच्या हंड्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. हे चौघे गाडीत बसून गावाकडे यायला निघतात. इकडे अक्षयने आईबाबांना सगळं सांगितलेलं असतं की आता पुढे काय करायचं. हे दोघे यासाठी तयार असतात. काही तासानंतर विनोद गावात पोहोचतो. कोमल आणि विनोद आईबाबांशी खूप प्रेमाने वागतात. त्यांच्या पाया पडतात. कोमल विचारते, आई बाबा, सोन्याचा हंडा कुठे आहे? विनोदची आई म्हणते, कोणता सोन्याचा हंडा? आणि तुला कशाला दाखवू? कोमलला खूप राग येतो, पण ती राग शांत करते आणि म्हणते, आई, असं काय करताय? बाबांनी तर विनोदला फोन करून सांगितलं ना की सकाळी सोन्याचा हंडा सापडलाय शेतामध्ये. तोच विचारते मी. विनोदचे बाबा म्हणतात, सुनबाई, मागील 2 वर्षापासून तुझा साधा फोनही नाही आला आम्हाला. भेटायला येणं तर दूरच, आणि आज सोन्याचा हंडा सापडला ही बातमी आल्यावर पळत पळत आलीस. कोमल आणखी चिडते, पण ती दीर्घ श्वास घेते आणि म्हणते, बाबा, शहरात आम्ही बिझी असतो, त्यामुळे नाही वेळ भेटला. विनोदची आई म्हणते, मग आज बरा वेळ भेटला. दुबईला जायला बरा वेळ भेटतो. फक्त सासू सासऱ्यांना फोन करायला, गावाकडे यायला वेळ भेटत नाही का तुला? विनोद म्हणतो, आई बाबा, बस झालं, आता हे टोमणे टामणे मारू नका. कुठे तो हंडा दाखवा आम्हाला. विनोदचे बाबा म्हणतात, हंडा आमच्याकडे नाहीये, गावच्या सरपंचाकडे जमा केला आहे. हे सरकारकडे जमा करणार आहे. हे ऐकून या दोघांना मोठा धक्काच बसतो. विनोद म्हणतो, हे काय केलं तुम्ही? किती मोठं नुकसान झालं आपलं. विनोदचे बाबा म्हणतात, काही नुकसान झालं नाही. तो सोन्याचा हंडा आपण ठेवून काय करणार होतो? पोलिसांनी पकडलं असतं तर आतमध्ये गेलो असतो. जवळपास 100 कोटी रुपयांचं कॅप सोनं आहे ते. 100% आम्हाला 10 कोटी रुपये मिळणार आहेत. हे ऐकून विनोद आणि कोमलला खूप आनंद होतो आणि ते म्हणतात, ठीक आहे, 10 कोटी तर 10 कोटी, आपला फायदाच आहे ना. विनोदची आई म्हणते, आपला नाही, आमच्या दोघांचा फायदा होणार. मागील अनेक दिवसांपासून आम्हाला घरात खायला अन्न नाहीये. 4 महिन्यापासून तू 1 रुपया नाही पाठवला. शेतात काही पिकत नाही. आता जे 10 कोटी येणार आहेत ना, ते फक्त आमचे आहेत. आम्ही आईश करणार. आम्ही सुद्धा दुबईला जाणार. विनोद आणि कोमलच्या लक्षात येतं की आई बाबा आपल्यावर चिडलेले आहेत. आपण जे त्यांच्याशी वागलोय त्याचा त्यांना राग आला आहे. विनोद आणि कोमल हे दोघे एकमेकांना इशारा करतात आणि चक्क आईबाबांच्या पायावर लोटांगणच घालतात.
विनोद म्हणतो, आई बाबा मला माफ करा, मी चुकीचं वागलो, पण आता मी असं नाही वागणार. तर कोमल म्हणते, हो खरंच आम्हाला माफ करा. विनोदचे बाबा सासू सासऱ्यांकडे पाहतात आणि म्हणतात, तुम्ही नाही का पाया पडणार? या 10 कोटीचा फायदा तर तुम्हालाही होईल ना. हे दोघे एकमेकांकडे पाहतात आणि लगेच विनोदच्या आईबाबांच्या पायावर लोटांगण घालतात आणि म्हणतात, आम्हालाही माफ करा, आम्ही विनोदला तुमच्याबद्दल भडकवून दिलं म्हणून तो असा वागला. विनोद आणि कोमल उभे राहतात. कोमल म्हणते, आई बाबा आता तुम्ही आमच्याबरोबर चला, आमच्याबरोबर शहरात राहा, आपण एका मोठा बंगला विकत घेऊया, तेथे आनंदाने राहूया, व्याजाच्या पैशातच आपली मजा होईल, पैसे तर तसेच सेव्ह राहतील. विनोदची आई हसते आणि म्हणते, सुनबाई किती छान विचार आहेत ना तुझे, पण जेव्हा आमच्याकडे 10 कोटी नव्हते तेव्हा जर तू अशी वागली असती तर. विनोद म्हणतो, आई म्हणालो ना बस झाले टोमणे, झालं गेलं विसरून जाऊया, चल आमच्याबरोबर शहरात आणि ते 10 कोटी रुपये कधी भेटणार तेही सांगा. बाबा म्हणतात, वा विनोद वा, आता झालं गेलं सगळं विसरून जाऊया. बाबा विचारतात, का विसरायचं? मागील 4 महिन्यापासून असे अनेक दिवस आलेत जेव्हा आमच्या घरात चूल पेटली नाही, पोटात अन्नाचा कण गेला नाही, ते कसं विसरायचं? मुलगा शहरात लाखो रुपये महिन्याला कमवतोय, बायकोबरोबर आणि सासू-सासऱ्यांबरोबर विदेश प्रवास करतोय, ऐश करतोय आणि इथे आईबाप उपाशी मरतायत. अशा मुलाबद्दल कसं सगळं विसरायचं? त्याला माफ कसं करायचं? तूच सांग. कोमल आणि विनोद शरमेने मान खाली घालतात. विनोदचे बाबा म्हणतात, आता मी जे तुला सांगणार आहे ना, त्यामुळे तुला आणखीच मोठा धक्का बसेल. आम्हालाही कोणताही सोन्याचा हंडा सापडलेला नाहीये, आम्हाला कोणतेही 10 कोटी रुपये मिळणार नाहीयेत. हा सगळा आमचा प्लॅन होता, तुम्हाला तुमचं खरं रूप दाखवण्यासाठी. हे ऐकून कोमल आणि विनोदच्या पायाखालची जमीनच सरकते. विनोद म्हणतो, बाबा हे तुम्ही काय बोलतायत? बाबा म्हणतात, खरंच बोलतोय मी, हा सगळा आमचा प्लॅन होता, तुला वठणीवर आणण्यासाठी. आम्हाला तुझा रुपया नकोय. मागील 4 महिन्यापासून जसं जगलो तसं यानंतरही जगू, पण तुझं खरं रूप मला तुला दाखवायचं होतं की तू किती स्वार्थी आहेस. 2 वर्षापासून ज्या बापाला विचारलं नाही, भेटला नाही, 4 महिन्यापासून तू जिवंत आहे की मेलेत हे पाहिलं नाही. त्या आईबापाकडे सोन्याचा हंडा सापडला म्हटल्यावर कसा धावत पळत आलास, कसं प्रेम जागृत झालं आमच्याबद्दल, यावरून तुमची लायकी काय हे तुम्हालाच कळेल. विनोद आणि कोमल दोघेही शर्मेने मान खाली घालतात आणि तेथून जाऊ लागतात. विनोदची आई म्हणते, आता जातेस ना तर परत कधी येऊ नको, आणि आम्ही मेलो ही बातमी समजली तरीही परत येऊ नको, आणि आई बाबा आम्हाला माफ करा, आता आमच्याबरोबर शहरातच राहा, आम्ही तुम्हाला पैसे पाठवून देऊ. असं काही बोलायची गरज नाहीये, कारण तुमच्यासारखी माणसं कधी सुधारत नाही हे आम्हाला माहीत आहे, निघा इथून. असं म्हणून विनोदची आई या सर्वांना तिथून हाकलवून देते. विनोदचे बाबा म्हणतात, मला असं वाटलं होतं की तुला आशा असेल, विनोद आपल्याला म्हणेल, माफ करा, मी तुम्हाला दर महिन्याला पैसे पाठवत जाईल. विनोदची आई म्हणते, नाही आहो, मला अशी कोणतीही अपेक्षा नव्हती. मागील 4 महिन्यात मी खूप काही शिकले. आता आपण आपल्या पायावर पुन्हा उभं राहायचं, कष्ट करायचे, मेहनत करायची, कांदा भाकरी खाऊन, पण पुन्हा मुलाकडून 1 रुपयाही नको आपल्याला. विनोदचे बाबा म्हणतात, खरंच तुझा खूप अभिमान वाटतो मला. आणि त्या दिवसानंतर हे दोघे पुन्हा एकदा शेतात कष्ट करू लागतात. मिळेल ती भाजी भाकरी आनंदाने खातात. तर इकडे विनोदला धक्का बसलेला असतो आणि तो आयुष्यभर स्वतःला दोषी ठरवतो. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, कशी वाटली आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.